सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. रायगडच्या महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान घडलेल्या आणि राज्यभरात गाजलेल्या राडा प्रकरणात आज मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विकास भरत गोगावले यांच्यासह एकूण 7 आरोपी अखेर आज महाड पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. या प्रकरणात आरोपींना अद्याप अटक न झाल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने काल राज्य सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारला अक्षरशः धारेवर धरत अटक करायची असेल तर 24 तासात कोणालाही अटक होऊ शकते, पण अटक करायची नसली की प्रतिज्ञापत्र दिली जातात, अशी बोचरी टिप्पणी केली होती. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आहेत की त्यांना काहीच करता येत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने संताप व्यक्त करत मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांकडून थेट निर्देश घ्यावेत असे स्पष्ट आदेशही सरकारला दिले होते. या कठोर शब्दांचा परिणाम म्हणूनच आज मुख्य आरोपी विकास गोगावले यांच्यासह इतर आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाले असल्याचे मानले जात आहे. या प्रकरणात विकास गोगावले, त्यांचे पुतणे महेश गोगावले यांच्यासह इतरांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या संदर्भात महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूया त्यांच्या बाईटमध्ये. ओके, सुरू करू. नगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी महाड शहरामध्ये भांडण मारामारीच्या संदर्भामध्ये जे 2 गुन्हे महाड शहर पोलीस स्टेशनला दाखल झालेले होते, त्याच्यापैकी गुन्हा रजिस्टर नंबर 179 जो होता, त्या 179 मधल्या 8 आरोपींनी आज आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, पुढचा तपास चालू आहे. आरोपींकडे जो तपास करणं आवश्यक आहे त्या बाबी पोलीस करत आहेत. त्या आरोपींची नावं मी आपल्याला सांगतो. विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेख अशा 8 जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांचा पुढचा तपास करत आहेत. पुढची प्रक्रिया चालू आहे. धन्यवाद.